याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 4 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन आपल्याला असं सांगत आहे, अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या वचनामध्ये जगाची मैत्री आणि देवाशी वैर या दोन गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. जो मनुष्य जगाबरोबर मैत्री करतो, जो मनुष्य जगाला चिकटून राहतो, तो मनुष्य देवाचा वैरी होतो, देवाचा शत्रू बनतो, असं हे वचन आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की देवाला खरं तर एकच वैरी आहे आणि तो देवाचा वैरी आणि तोही माणसांचा सुद्धा वैरी आहे, तो म्हणजे तो दुष्ट सैतान. सैतान हा देवाचा वैरी आहे आणि तोच संपूर्ण मानवजातीचा सुद्धा वैरी आहे. परंतु या वचनात म्हटलेलं आहे की जो कोणी जगाचा मित्र होतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. असं ह्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की देवाचा वैरी सैतान जो या जगामध्ये काम करत आहे, त्याने संपूर्ण जग स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि संपूर्ण जगाचा अधिकारी सैतान बनलेला आहे. तो दुष्ट लुसिफर हे संपूर्ण जग आजच्या घडीला चालवत आहे, म्हणजे तो माणसांना चालवत आहे, त्याच्याकडे अधिकार आलेला आहे. देवाने हे जग आणि ही पृथ्वी माणसाच्या हातात दिली होती, पण माणूस सैतानाचा गुलाम बनला, माणूस सैतानाचा ऐकायला लागला आणि म्हणून पर्यायाने ही सगळीच पृथ्वी, हे संपूर्ण जग सैतानाच्या हातात गेलेलं आहे. म्हणून बायबलमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की संपूर्ण जग त्या दुष्टाला वश झालेलं आहे. हे संपूर्ण जग त्या दुष्टाच्या म्हणजे सैतानाच्या अधीन झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपण पाहतोय की संपूर्ण सर्वत्र सगळ्या ठिकाणी त्या दुष्टाची सत्ता आहे. तुम्ही कुठेही जा, चांगलं देवाच्या इच्छेप्रमाणे करणारे, चांगल्या प्रकारे चालणारे, देवाला आवडेल असं वागणारे जगामध्ये फार थोडके लोक आहेत. आणि अशी थोडकीच ठिकाणं तुम्हाला सापडतील की जिकडे देवावर खरं प्रेम करणारे, देवाच्या वचनांप्रमाणे वागणारे लोक आहेत. खरं तर अशी ठिकाणं सापडणं सुद्धा आजच्या काळामध्ये मुश्किल झालेलं आहे. जगात तुम्ही कुठेही जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, सगळ्या ठिकाणी तो दुष्ट काम करत आहे. संपूर्ण जग सैतानाला वश झालेलं आहे. सगळं जग त्या दुष्टाच्या अधीन झालेलं आहे आणि सगळेच त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वागत आहेत. सगळेच त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या शब्दाप्रमाणे आणि तो जसं सांगेल त्याप्रमाणे वागत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे जग त्या दुष्टाचं ऐकत आहे. याचं मुख्य कारण असं आहे की सैतानाचं ऐकल्यानंतर माणसाला लगेच काहीतरी फायदा होतो. सैतानाचं ऐकल्यानंतर तो लगेच आम्हाला बक्षीस देतो. जेव्हा आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वागतो किंवा जेव्हा आम्ही देवाचं ऐकतो, तेव्हा आम्हाला प्रतिफळ मिळण्यासाठी धीर धरावा लागतो, सहनशक्ती धरून वाट बघावी लागते. परंतु जेव्हा आम्ही सैतानाचं ऐकतो तेव्हा मात्र आम्हाला मिळणारं बक्षीस हे ताबडतोब असतं. तुम्ही लाच घेता म्हणजे सैतानाचं ऐकता, तेव्हा ताबडतोब तुम्हाला बक्षीस मिळतं, म्हणजे तुमच्या हातात भरपूर पैसा येतो. तुम्ही थोड्याच दिवसामध्ये फार श्रीमंत होऊ शकता. तुम्ही खोटं बोलता, तुम्ही दुसऱ्यांना फसवता, तुम्ही लुबाडता, या सगळ्या गोष्टीमुळे आपण थोडक्या काळामध्ये श्रीमंत होऊन जातो.
येशूची सैतानाने जी काही परीक्षा घेतली होती, त्या परीक्षेमध्ये सैतानाने येशूला असंच सांगितलं होतं की हे सगळं जग आणि त्यांचं वैभव हे मला देण्यात आलेलं आहे आणि मला माझ्या मर्जीला येईल आणि माझ्या इच्छेला येईल त्याला हे मी देऊन टाकतो. हे खरं आहे की जे लोक सैतानाचं ऐकतात त्यांना सैतान लगेच त्याचं बक्षीस देत असतो. म्हणजे सैतानाचं ऐकल्यामुळे, थोडक्यात पाप केल्यामुळे माणसाला क्षणाचा का होईना जो फायदा होतो तो फायदा दिसत असल्यामुळे जग त्या दुष्टाला वश झालेला आहे. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वागणार, धीर धरणार, सहनशक्ती धरणार आणि नंतर आम्हाला काही काळाने त्याचं प्रतिफळ मिळणार, त्यासाठी वाट बघावी लागते. परंतु सैतानाकडून ज्या गोष्टी माणसाला मिळतात त्यासाठी वाट बघावी लागत नाही. एका रात्रीमध्ये एक गरीब मनुष्य श्रीमंत होऊ शकतो सैतानाचं ऐकून. एका क्षणात माणसाचं भवितव्य बदलू शकतं. एका क्षणात माणूस शून्यातून वर येऊ शकतो. पाप करून, सैतानाचं ऐकून, लबाडीने वागून, दुसऱ्यांना फसवून. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आज जगात हेच पाहत आहोत की संपूर्ण जग त्या दुष्टाला वश झालेलं आहे, दुष्टाच्या अधीन झालेलं आहे. आणि म्हणून हे वचन असं म्हणतंय की तुम्हाला हे माहीत नाही का की जगाशी मैत्री हे देवाबरोबर वैर आहे. जगाबरोबर मैत्री करणं, जगाशी दोस्ती करणं हे देवाशी शत्रुत्व आहे. हे तुम्हाला माहीत नाही काय? हालेलुया, हालेलुया. कारण जगात चांगलं आहे कुठे? सगळ्या ठिकाणी अहंकार आहे, सगळ्या ठिकाणी स्वार्थ आहे, सगळ्या ठिकाणी लुबाडणूक आहे, लूटमार आहे, फसवाफसवी आहे, एकमेकांची हत्या करणं आहे, व्यभिचार करणं आहे आणि तर सगळ्या प्रकारच्या पापांनी हे जग भरलेलं आहे. जो जगाशी मैत्री करतो, अशा या घाणेरड्या आणि पापिष्ट जगाबरोबर जो मैत्री करतो तो देवाचा मित्र कसा बरे राहू शकतो? याकोबाने वचनाच्या सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे, अहो अविश्वासू लोकांनो. त्याने हे पत्र प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना लिहिलेलं आहे आणि तरीही तो त्यांना असं म्हणतोय, अहो अविश्वासू लोकांनो. ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी प्रभू येशूला आपला प्रभू आणि मुक्तिदाता म्हणून हृदयात स्वीकार केलेला आहे, ते जेव्हा सैतानाचं परत एकदा ऐकायला सुरुवात करतात, ते जेव्हा पुन्हा एकदा पतन पावतात आणि ते जेव्हा पुन्हा एकदा पूर्वीचाच जुना मार्ग जो स्वार्थी होता, अहंकारी होता, दुसऱ्यांना फसवाफसवी करण्याचा मार्ग होता, त्या मार्गाने चालायला सुरुवात करतात, तेव्हा ते ख्रिस्ताबरोबर अविश्वास दाखवतात. तेव्हा ते प्रभू येशू बरोबर अविश्वास दाखवतात. ते त्यांच्या विश्वासाचा स्वतःहून घात करतात आणि म्हणून याकोबाने अशा लोकांना, म्हणजे ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे परंतु आता पुन्हा जे जगाची आवड धरायला लागलेले आहेत आणि जगाच्या वासनांच्या मागे लागलेले आहेत, त्यांना तो अविश्वासू लोकांनो असा शब्द वापरत आहे. तुम्ही विश्वासात आले होतात पण आता मात्र तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुन्हा विश्वासघातकी बनलेला आहात आणि तुम्ही पुन्हा एकदा अविश्वासू बनलेला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला माहिती आहे की बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा वर आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारी सगळी मंडळी ही वधू आहे. प्रभूने स्वतःला वर म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे सर्व लोक ही त्याची वधू आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एक स्त्री आपल्या नवऱ्याबरोबर जशी प्रामाणिक असते, विश्वसनीय असते, अगदी त्याप्रमाणे चर्चच्या मंडळीतल्या प्रत्येक सदस्याने ख्रिस्ताबरोबर विश्वासू असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे देवाच्या वचनानुसार एका स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या जसं आज्ञेत राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. जी बाई आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहत नाही, जी बाई आपल्या नवऱ्यापासून पुष्कळ गोष्टी लपवते,
नवऱ्याच्या नकळत बऱ्याच गोष्टी करते आणि जी नवऱ्याच्या अधीन नसते तिला विश्वासघातकी स्त्री म्हटलं जातं. अगदी त्याप्रमाणे जेवढ्यांनी येशूवर विश्वास ठेवला होता पण आता पुन्हा एकदा स्वार्थाने, गर्वाने, फसवाफसवीच्या मार्गाने, सगळ्या प्रकारच्या वासनेच्या मार्गाने चालायला सुरुवात केलेली आहे, त्यांना हे वचन म्हणतं की तुम्ही अविश्वासू झालेला आहात. तुम्ही तुमच्या विश्वासाचा त्याग केलेला आहे आणि तुम्ही ख्रिस्ताबरोबर विश्वासघात केलेला आहे. कारण जर तुम्ही जगाला चिकटलेला आहात तर तुम्ही देवाचे मित्र कधीही बनू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव पवित्र आहे, देव प्रेमळ आहे, देव दयाळू आहे आणि आपण जर त्याची मुलं आहोत तर आपण सुद्धा त्याच्यासारखे पवित्र असायला पाहिजे, आपणही त्याच्यासारखे प्रेमळ असायला पाहिजे, आपणही त्याच्यासारखे दयाळू असायला पाहिजे. मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे असं बोलून जर आपण दुसऱ्यांना फसवत असू, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे असं सांगून जर तुम्ही व्यभिचारी जीवन जगत असाल, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे असं सांगून तुम्ही स्वार्थाने वागत असाल, गर्वाने वागत असाल, दुसऱ्यांची लूटमार करत असाल, दुसऱ्यांची फसवणूक करत असाल, तर निश्चितपणे आता तुम्ही देवाचे मित्र राहिलेला नाहीत, तर तुम्ही देवाचे शत्रू बनलेला आहात. हालेलुया. कारण देवाला या गोष्टी मुळीच पसंत नाही आहेत. या जगामध्ये जी सगळ्या प्रकारची वासना आणि सगळ्या प्रकारची पापं भरलेली आहेत, त्यामुळे तर देव जगाचा नाश करणार आहे. देवाला हे जग का नकोसं झालेलं आहे? कारण जगामध्ये पापाची घाण वाढलेली आहे. आपण ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि येशूच्या रक्तात स्वतःचा आत्मा शुद्ध करून घेतला, आता आपण पुन्हा एकदा जर त्या घाणीमध्ये लोळायला गेलो तर देव आपल्यावर कसं बरं प्रेम करेल? देव त्याची मैत्री आपल्याशी कशी टिकवू शकेल? वचन स्पष्ट म्हणतं की तुम्हाला हे माहीत नाही का की जगाशी मैत्री हे देवाबरोबर वैर आहे. आणि येशूने सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं, कोणताही माणूस एका वेळेला 2 धण्याची चाकरी करू शकत नाही. तो जर दोघांची चाकरी करायला लागला तर एकावर प्रेम करणार आणि एकाचा द्वेष करणार. आपण देव आणि जग दोघांची चाकरी एका वेळेला करू शकणार नाही. आपण देवावर प्रेम आणि जगावर प्रेम एका वेळेला करू शकणार नाही. आणि म्हणून बायबलमध्ये एक सुंदर प्रसंग लिहून ठेवलेला आहे, जो पिढ्यानपिढ्यांसाठी एक फार मोठं उदाहरण आहे. प्रेषितांची कृत्यमध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेला येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर आणि शिष्यांना पवित्र आत्मा मिळाल्यानंतर शिष्याने येशूच्या नावाचा प्रचार करायला सुरुवात केली आणि भरपूर लोक नव्याने येशूवर विश्वास ठेवायला लागले, मंडळ्या स्थापन व्हायला लागल्या. त्या सुरुवातीच्या प्रारंभीच्या मंडळीमध्ये घडलेला हा प्रसंग आहे की हनन्या आणि सप्पिरा नावाचे एक जोडपं होतं. इतर विश्वासणारे ज्याप्रमाणे प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपल्या सर्वस्वाचा त्याग करत होते आणि आपल्याजवळ आहे नाही सगळं देवाला समर्पित करत होते, अगदी त्याप्रमाणे ह्या जोडप्याने सुद्धा ठरवलं. त्यांच्याकडे एक शेत जमीन होती आणि त्याने असा विचार केला की जसे दुसरे विश्वासणारे देवाला आपल्याकडच्या गोष्टी समर्पित करतात त्याप्रमाणे आपणही करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्यांची शेतजमीन विकली. देवाला आपल्या जवळ जे आहे ते समर्पित करावं या चांगल्या उद्देशाने, चांगल्या हेतूने त्याने आपली शेतजमीन विकली. पण जेव्हा त्या जमिनीचा पैसा हातामध्ये आला तेव्हा त्याच्या बायकोच्या डोक्यामध्ये सैतान शिरला. या दोघांनाही सैतानाने फसवलं आणि बायकोच्या संमतीने ह्या माणसाने जे पैसे आले होते त्याच्यातले काही पैसे मागे ठेवून घेतले स्वतःसाठी, स्वतःच्या बायकोसाठी, कुटुंबासाठी. त्या पैशातला काही वाटा ठेवून घेतला आणि बाकीचे पैसे घेऊन तो पेत्राकडे घेऊन गेला. पेत्र मंडळीचा प्रमुख होता, येशूचा मुख्य शिष्य होता. ज्या वेळेला हनन्या हे जमिनीचे पैसे जे पूर्ण नव्हते, ज्यातला काही भाग मागे त्यांनी घरी ठेवून घेतला होता, असे अर्धवट पैसे घेऊन तो पेत्राकडे पोहोचला. पण त्याला हे माहिती नव्हतं की पेत्र आता साधा माणूस नव्हता, तर तो पवित्र आत्म्याने पूर्ण असा देवाचा माणूस होता. हनन्या जेव्हा हे पैसे घेऊन पेत्राकडे पोहोचला तेव्हा पेत्राने लगेच त्याला सांगितलं की हनन्या,
तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किमतीतून काही भाग मागे ठेवून घ्यावा, म्हणून सैतानाने तुझं मन का भरवलं आहे? तू का सैतानाचं ऐकलं? का तू सैतानाच्या मोहाला बळी पडला? तू देवाला आपलं सर्वस्व द्यायला निघाला होतास, मग तू सैतानाच्या मोहाला बळी पडून पवित्र आत्म्याशी का लबाडी केली? आणि पेत्र त्याला शेवटी म्हणाला, तू माणसाशी नाही तर देवाशी लबाडी केलेली आहे. जेव्हा पेत्र हे वाक्य बोलला की तू माणसाशी नाही तर देवाशी लबाडी केलेली आहे, बायबल म्हणतं लगेच हनन्या जागीच पडला आणि मरण पावला. ज्या वेळेला हा प्रकार घडला तेव्हा बाजूला इतरही विश्वासणारे लोक उभे होते. त्यांनी हा प्रकार बघितला आणि त्यांना फार भीती वाटली. त्यांनी हनन्याचं प्रेत उचलून नेलं आणि दफन केलं. साधारण 3 तासानंतर त्याची बायको सप्पिरा आतमध्ये आली. तिला माहिती नव्हतं की तिच्या नवऱ्याच्या बाबतीत काय घडलेलं आहे. ती जेव्हा मध्ये आली तेव्हा पेत्राने तिला विचारलं, मला सांग, तुम्ही ही जमीन एवढ्यालाच विकली का? तेव्हा सप्पिरा म्हणाली, हो, एवढ्यालाच. ती खोटं बोलली, कारण त्यांनी काही पैसे घरी मागे ठेवले होते. पेत्र तिला बोलतोय की मला सांग, तुम्ही जमीन एवढ्यालाच विकली का? आणि सप्पिरा म्हणाली, हो, एवढ्यालाच. त्यावेळेला पेत्र तिला म्हणाला की तुम्ही संगनमत करून पवित्र आत्म्याशी का लबाडी केलेली आहे? तुम्ही ही जी लबाडी केली ही माणसाबरोबर नाही, देवाबरोबर केली आहे. आणि तो पुढे तिला असं बोलला की ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरलं त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुला पण नेऊन पुरतील. आणि असं बोलता बरोबर सप्पिरासुद्धा धाडकन पडली आणि मरण पावली. आरंभीच्या चर्चमध्ये घडलेला हा अतिशय भयानक प्रकार आहे. आरंभीच्या चर्चमध्ये फार मोठे मोठे चमत्कार घडले. आपण प्रेषितांची कृत्येमध्ये वाचतो. पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळाल्यानंतर सगळ्यात पहिला घडलेला चमत्कार, पेत्र आणि योहान मंदिरात जात असताना एका जन्मापासून लंगड्या असलेल्या भिकाऱ्याला त्यांनी कसं बरं केलं, तिकडून सुरुवात झाली. आणि तेथून अद्भुत कृत्ये आणि अद्भुत कृत्ये घडायला लागली. चिन्ह आणि चमत्कार आणि अद्भुत कामं यांचा पाऊस पडायला लागला. खूप मोठी मोठी कामं घडायला लागली. पण या सगळ्या काळात घडलेला हा एक विशेष प्रसंग आहे. ज्यांनी देवाशी लबाडी केली, ज्यांनी पवित्र आत्म्याशी लबाडी केली, ते होते कोण? येशूवर विश्वास ठेवणारे. हनन्या आणि सप्पिरा हे दोघंही नवरा बायको येशूवर विश्वास ठेवणारे होते. त्यांनी या विश्वासासाठीच एक चांगलं पाऊल उचललं की जसे दुसरे लोक देवाला आपलं जीवन समर्पित करतात, आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या देवाला समर्पित करतात, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा करायला पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी आपली शेतजमीन विकली. पण नंतर काय झालं? नंतर सैतानाने त्यांना फसवलं. त्यांच्या मनामध्ये पैशाचा मोह आला. जमीन विकल्यानंतर जेव्हा जमिनीचे पैसे हातामध्ये आले तेव्हा त्यांना पैशाचा मोह आला. एवढे सगळे पैसे द्यायची गरज नाही आहे. पेत्राला तरी कुठे माहिती आहे की आपण जमीन कितीला विकली? कोणाला कळणार आहे? जमिनीची किंमत आपल्या दोघांनाच माहिती आहे. आपण यातून थोडंसं मागे ठेवून घेतलं तर कोणालाही कळू शकत नाही. मानवी बुद्धी, मानवी विचार, ही मानवी बुद्धी पतित आहे, पडलेली आहे, पापी बुद्धी आहे. लोक आपल्या बुद्धीने चालतात, पण लक्षात ठेवा आपली बुद्धी पतित बुद्धी आहे. म्हणून तर येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. जर बुद्धी आपल्याला पुरेशी असती तर देवाला पवित्र आत्मा द्यायची गरज नव्हती. पण बुद्धी पुरेशी नाही आहे, कारण बुद्धी पतित आहे, पडलेली आहे. आम्ही जमीन कितीला विकली हे कोणाला कळणार आहे? कोणालाच कळू शकत नाही. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने बायकोशी संगनमत करून हा वाटा मागे ठेवून घेतला. पण पेत्र म्हणत आहे, तुम्ही मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली. येशूवर विश्वास ठेवणारे खूप लोक अशा रीतीने वागतात आणि त्यांना असं वाटतं की हे कोणाला कळणार नाही. हे आमचं आतलं जीवन आहे, ही आमची आतली गोष्ट आहे, हे आमचं सगळं आतलं आहे, हे कोणाला कळू शकत नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तुमचं नातं जगाबरोबर नाही, तुमचं नातं माणसांबरोबर नाही, तुमचं नातं एखाद्या संस्थेबरोबर नाही, तर तुमचं नातं स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक जो परात्पर जिवंत परमेश्वर त्याच्याशी तुम्ही जोडला गेलेला आहात.
आता तुम्ही एखाद्या माणसाशी नाही, एखाद्या संस्थेशी नाही, तर जिवंत देवाशी जोडला गेलेला आहात. आणि आत्ता त्याचं लक्ष तुमच्याकडे आहे. तो तुमच्यावर प्रेम पण करणार आणि त्याचबरोबर एक बाप आपल्या मुलाला त्याच्या चुकीसाठी फटके मारतो, शिक्षा करतो, त्याप्रमाणे तो तुम्हाला फटकेही मारणार आणि शिक्षाही करणार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इतकं सोपं समजू नका. खूप लोकांना वाटतं की आम्ही पाप करू, पश्चाताप करू, आम्ही पाप करू, पश्चाताप करू. आमच्या जीवनात काय आहे कुणाला माहिती आहे. पण तुमच्या जीवनात जे काही चाललेलं आहे हे माणसाला माहीत असायची गरज नाही. तुम्ही एखाद्या चर्चचे मेंबर असाल, तुमच्या पालकाला तुमच्या जीवनातल्या गोष्टी माहीत असायची गरज नाही. देवाला तुमचं जीवन चांगलं माहीत आहे. तो न्यायाधीश आहे, तो न्याय करणारा आहे. त्याला तुमचं जीवन काय आहे ते माहिती आहे. तुम्ही जर आतून जगाबरोबर मैत्री केलेली आहे तर स्वतःला तुम्ही फसवत आहात. कारण जगाशी ज्याने मैत्री केलेली आहे तो निश्चितपणे देवाचा वैरी ठरलेला आहे. आणि जो देवाचा वैरी ठरलेला आहे तो कितीही जोरात हालेलुया बोलत असेल, टाळ्या वाजवत असेल, गाणी बोलत असेल, तरीसुद्धा हे त्याचं सत्कृत्य आणि ही त्याची प्रार्थना, ही त्याची उपासना त्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाचा अगदी प्रामाणिकपणे शोध घ्या. अगदी प्रामाणिकपणे. दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका. कारण खूप लोकांना दुसऱ्यांकडे बोट दाखवायची सवय असते. नवरा सांगतो माझ्या बायकोमुळे मी पापात पडतो, बायको सांगते नवऱ्यामुळे मी पापात पडते, मुलं आईवडिलांना दोष देतात, आईवडील मुलांना दोष देतात. हे तर उत्पत्तीपासून सुरू आहे. देवाने आदामाला विचारलं होतं तू हे पाप का केलंस? आदामाने एवेकडे बोट दाखवलं. एवेला विचारलं तू हे का केलंस? तिने सापाकडे बोट दाखवलं की सापाने मला फसवलं. दुसऱ्यांकडे बोट दाखवून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करा. तुम्ही ख्रिस्ताबरोबर खरोखर प्रामाणिक आहात की आतमध्ये तुमच्या जीवनामध्ये गुप्त पाप सुरू आहेत? तुम्ही येशूबरोबर खरोखर प्रामाणिक झालेला आहात? खरोखर तुम्ही येशूबरोबर विश्वसनीय बनलेला आहात की आतमध्ये तुमच्या जीवनामध्ये पाप सुरू आहेत? तुम्ही तोंडाने बोलताय की माझा येशूवर विश्वास आहे, मी देवपित्याचा मुलगा बनलेलो आहे, मी देवपित्याची मुलगी बनलेली आहे, असं तुम्ही तोंडाने बोलताय आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्यांना फसवताय, खोटं बोलताय, व्यभिचार करताय, लबाडीने वागताय, सगळ्या प्रकारच्या वासनेने, मोहाने तुमचं जीवन भरलेलं आहे. तुम्ही पैशाच्या मागे लागलेला आहात. पैसा पैसा पैसा. येशूवर विश्वास ठेवणारे पण किती लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत. अजून भारी पगार पाहिजे, अजून भारी पगाराची नोकरी पाहिजे, अजून पैसा पाहिजे, अजून पैसा पाहिजे. ज्या आपल्याला देवाचं वचन असं म्हणत आहे तुम्हाला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असा. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाचं वचन सांगतं की तुम्हाला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असा. अधिक मिळवायच्या मागे लागू नका. आणि ते वचन ज्या विश्वासणाऱ्यांना सांगितलेलं आहे ते विश्वासणारे भारी नोकरीच्या शोधात आहेत. अजून पगार 50,000 असेल तर 70,000 मिळायला पाहिजे, 70,000 असेल तर 1,00,000 मिळायला पाहिजे, 1,00,000 असेल तर 1,25,000 मिळायला पाहिजे. पैसा. तुम्ही पैशाच्या मागे लागलेला आहात. तुम्ही संपत्तीच्या मागे लागलेला आहात. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करत आहात? तुमच्या आत्म्यामध्ये खोलवर काय सुरू आहे? तुम्ही स्वतः शोध घ्या. दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. कारण हे वचन अतिशय कडक शब्दात सांगत आहे, अहो अविश्वासू लोकांनो, जगाशी मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र बनला आहे तो देवाचा वैरी ठरला आहे. तुम्ही सैतानाचा ऐकाल, तो तुमच्या पाठीवर शाबासकी देईल आणि तुम्हाला खूप मोठं बक्षीस देईल. तुम्हाला खूप फायदा होईल, क्षणाचा फायदा भरपूर होईल. पण लक्षात ठेवा, या क्षणाच्या फायद्यासाठी तुम्ही अनंत काळाचं सुख गमावून बसाल. किती लोक क्षणाचा फायदा करून घेत आहेत, पाप करून, वासनेप्रमाणे वागून, सैतानाचं ऐकून, त्या दुष्टाच्या इशाऱ्याप्रमाणे चालून क्षणाचा स्वतःचा फायदा करून घेत आहेत. आजच्या घडीला तुम्ही
तुम्ही क्षणभंगूर हे जीवन जगत असताना सैतानाकडून क्षणाचा फायदा करून घेऊ शकता, पण तो तुम्हाला पापक्षमा देऊ शकत नाही, तो तुम्हाला अनंत काळचं जीवन देऊ शकत नाही. जेवढे जगाला चिकटून राहतील ते सगळे जगाबरोबर नष्ट होतील, कारण योहानाने त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे की जग आणि त्याची वासना ही नष्ट होत आहे, परंतु जो कोणी देवाचे इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला त्रास नाही का? निश्चित आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं एवढं सोपं नाही आहे, कारण हे जग पापी आहे, हे जग दुष्ट आहे, हे जग वाईट आहे. म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तरीसुद्धा जेव्हा आपण धीर धरून सहनशक्ती बाळगून देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तेव्हा निश्चितपणे देव आपल्याला प्रतिफळ देणार आहे. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्यानंतर आत्ता देवाची इच्छा पूर्ण केली की दुसऱ्या क्षणाला आम्हाला प्रतिफळ मिळेल असं नाही. आम्हाला धीर धरावा लागतो, वाट पाहावी लागते, सहनशक्ती बाळगावी लागते, परंतु देव प्रतिफळ देतो. आणि एकदा देवाने आम्हाला प्रतिफळ दिलं की ते क्षणाचं नसतं, ते कायमचं टिकणारं असं प्रतिफळ असतं. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला फार मोठा बंगला राहायला मिळेल का? माहीत नाही. तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला भारी कार मिळेल का? माहीत नाही. तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुमच्या नावावर गडगंज संपत्ती येईल का? त्याची गरज नाही. पण तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जर त्याच्या मार्गाने चालायला सुरुवात केलेली आहे, तर निश्चितपणे या जगात तुम्हाला तो आनंदाने आणि शांतीने भरेल. जरी तुमच्याकडे कमी पैसे असले, साधं घर राहायला असलं, तरी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्वर्गीय आनंदाने शांतीने भरून जाल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जी याहूनही मोठी गोष्ट आहे येशूने आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे तुम्ही जर त्याला चिकटून आहात तर तो तुम्हाला त्याच्या सार्वकालिक वैभवात म्हणजे स्वर्गात घेईल आणि अनंत काळ तुम्ही देवाच्या घरात राहाल. जे जगाला चिकटून राहणार आहेत त्यांना या गोष्टीचा उपभोग कधीही घेता येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःच्या हृदयाचा शोध घ्या. असं समजू नका हे चालतं, हे एवढं चालतं, हे तेवढं चालतं असं समजू नका. तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी कुणालाच माहीत नसतील, पण देवाला माहीत आहे. तुम्ही कसं जीवन जगता कुणाला माहीत नसेल बाहेर. तुम्ही चर्चमध्ये जाता तेव्हा चांगले साफसुथरे कपडे घालून जात असाल आणि पांढरे कपडे घालून जाता, तुम्ही दिसायला सज्जन दिसत असाल, परंतु तुमचं हृदय कसं आहे, तुम्ही तुमच्या घरात कसे वागता, तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कसे वागता, हे देवाला माहिती आहे. देवाचा कॅमेरा तुमच्यावर सुरू आहे, देवाचा तुमच्याकडे लक्ष आहे. म्हणून आत्म्याचा प्रामाणिकपणे शोध घ्या, स्वतःमध्ये बदल करा. जगाला चिकटू नका. जगामध्ये स्वार्थ आहे, लोभ आहे, व्यभिचार आहे, मोहपाश आहे, गर्व आहे, सगळ्या प्रकारचं वाईट जगामध्ये आहे. फसवाफसवी आहे, लुटमार आहे. कुणी कुणावर खरं प्रेम करत नाही. जे प्रेम म्हणून दिसतं तेही स्वार्थापोटी असतं. मी त्याच्यावर प्रेम केलं तर मला फायदा होईल, मी तिला दिलं तर नंतर मला मिळेल. स्वार्थी प्रेम जगात सगळ्या ठिकाणी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगाला चिकटू नका. जग आणि देव या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला निवड करायची आहे. तुम्हाला देव हवा आहे की जग हवा आहे? दोन्ही गोष्टी एका वेळेला मिळणार नाहीत, कारण देव पवित्र आहे, जग अपवित्र आहे. देवामध्ये पापाचा अंधार मुळीच नाही आहे. जग पापाच्या अंधाराने गच्च, अगदी गडद अंधाराने भरलेला आहे. म्हणून आपल्याला दोघांपैकी एकाची निवड करायची आहे. एकतर देवाला निवडा किंवा जगाला निवडा. दोन्ही गोष्टी एका वेळेला निवडता येणार नाहीत. तुम्हाला जर देवाशी मैत्री करायची आहे, देवाच्या जवळ जायचं आहे, देवामध्ये राहायचं आहे, देवाचे आशीर्वाद, देवाची कृपा तुम्हाला हवी आहे आणि मरणानंतर स्वर्गातलं अनंत काळचं जीवन जर तुम्हाला हवं आहे, तर जगाशी मैत्री सोडा. जगातल्या सगळ्या वाईटातून स्वतःला मुक्त करून घ्या. जर तुमच्यातून अजूनही जगाचे लोभ आणि जगातल्या वाईट गोष्टी जात नसतील, तुम्ही रडून प्रार्थना करा. देव तुमच्या हृदयाची इच्छा नक्की पूर्ण करेल. जर ती तुमच्या हृदयाची प्रामाणिक इच्छा आहे की तुम्हाला या जगाच्या वासनेतून मुक्त व्हायचं आहे, तर तुम्ही रडून मागा देवाकडे. देव तुमची प्रार्थना ऐकेल आणि या जगाच्या सगळ्या मोहपाशातून मुक्त व्हा.
तुमचं हृदय देवाकडे लावा आणि देवाचा हात धरून, प्रभू येशूचा हात धरून त्याच्या वचनाप्रमाणे चालत राहा. कारण जो येशूच्या मार्गाने चालत राहील तो या जगात देवाची शांती अनुभवेल, देवाचं विपुल प्रेम अनुभवेल आणि हे जीवन संपलं की स्वर्गातल्या अनंतकाळच्या जीवनात त्याचा प्रवेश होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.